अमरावतीतील बडनेरा मार्गावरील अपघातातील युवकाच्या मृत्यूसंदर्भात शिवसेनेने गंभीर आरोप केले आहेत। रिम्स हॉस्पिटलमधील कथित अव्यवस्था आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शिवसेनेने जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन दिले आहे। 30 तारखेला जो ॲक्सिडेंट झाला होता, गंथळे, रोशन गंथळे व नितीन व्यास या दोन मुलांचा जो ॲक्सिडेंट झाला होता, त्या दिवशी त्या मुलांना मी घेऊन रिम्स हॉस्पिटलला गेलो होतो। रिम्स हॉस्पिटलला त्याला उपचार न मिळाल्यामुळे व्यास मी त्याला रेडियनमध्ये घेऊन जाताना तिथे विलंब झाल्यामुळे तो मुलगा वारला। त्याची जबाबदारी रिम्स हॉस्पिटल हे प्रायव्हेट असल्यामुळे याच्यावर नियंत्रण सीएसचं असलं पाहिजे असं आमच्याकडे कायद्यामध्ये 2010 ॲक्टनुसार असा एक कायदा आहे। पण सीएस साहेबांना भेटलं असता त्यांनी असं सांगितलं, काही दिवसांनी हा थोडासा ॲक्ट चेंज झालेला आहे। जो आमच्या इकडे ग्रामीण भाग आहे तो आमच्याकडे येतो हॉस्पिटलचा, आणि शहरी भाग हा महानगरपालिकेकडे येतो। ते म्हणजे त्यांनी पत्र घेतलं। पत्र घेऊन त्यांनी मला सांगितलं की मी माझ्याकडनं महानगरपालिकेला ते पत्र पाठवतो आणि तुम्ही पण भेटा। आम्ही याविषयी महानगरपालिकेला जिथे काळेसाहेब आहे त्यांना भेटणार आहोत, कारण की हत्या ही हत्या आहे। कारण की त्या हॉस्पिटलनी त्याला अगर इलाज केला असता, त्यावेळेस व्हेंटिलेटर लावलं असतं तर त्यावेळेस त्याचा मृत्यू वाचला असता। कारण की अपघात रुग्ण ह्या सामान्य रुग्णालयामध्ये आपण जायच्या आधी जर प्रायव्हेटला गेलो तर प्रायव्हेटवाल्याने त्याला पहिल्या याच्यावर प्रथम उपचार म्हणून त्याला करणं हे गरजेचं असते। हे त्यांनी केलं नाही, म्हणून त्यांची आज आम्ही सीएस साहेबाकडे कंप्लेंट घेऊन आलो। पण सीएस साहेबांनी त्याच्या संदर्भात सांगितलं, मी माझ्याकडूनही पत्र पाठवतो व तुम्ही पण सुद्धा महानगरपालिकेला पत्र द्या, जेणेकरून आपण रिम्सवर कारवाई करता येईल।